हॅलो फ्रेंड्स, आज आपण प्रोसेस इंजिनिअरिंग चॅप्टर 2 आज आपण बघणार आहे. व्हॉट इज द प्रोसेस इंजिनिअरिंग? इन दिस चॅप्टर फर्स्ट कंटेंट वन इज इंट्रोडक्शन ऑफ प्रोडक्शन सिस्टम. What is production system? What is production system? May be defined as the method, procedure or arrangement which includes all functions required to accumulate the inputs, process or reprocess the inputs and deliver the marketable output. The production system म्हणजेच काय? Conversion of raw material into finished goods. Conversion of raw material into finished goods. म्हणजेच रॉ मटेरियलपासून आपण काय करणार आहे, एक आउटपुट म्हणजेच काय, फिनिश्ड गुड्स म्हणजेच काय, इनपुट, कन्व्हर्जन प्रोसेस अँड आउटपुट. ओके, त्याच्यापासून आपण एक मार्केटेबल प्रॉडक्ट बनवणार आहे. दॅट इज द प्रोडक्शन सिस्टीम. कन्व्हर्जन ऑफ रॉ मटेरियल इनटू अ फिनिश्ड गुड विथ द यूज ऑफ सम ऑपरेशन्स is defined as production. Okay, may be defined as the step by step conversion of one form of material into another form through some process to create or enhance the utility of the product to the user. That is the production system. Meaning of production system. Production system consists of three main components: inputs, conversion process and output. A system is a group of several units joined together to achieve a common goal. याच्यामध्ये काय आहे, आपल्याला एखादा गोल अचीव करायचा आहे, तर त्यासाठी जी आपण सगळं जी प्रोसेस करणार आहे, दॅट इज अ प्रोडक्शन सिस्टीम. एव्हरी सिस्टीम, three components are common: input, process and output. आता एक्झाम्पल आपण बघायला गेलं तर एक्झाम्पल आहे बघा, आता इंजिनिअरिंग एज्युकेशनल सिस्टीम जी आहे, आता याच्यामध्ये काय आहे, स्टुडंट्स आर इनपुट. टीचिंग इज अ प्रोसेसिंग. टीचिंग म्हणजेच काय, प्रोसेसिंग. अँड आउटपुट इज द क्वालिफाईड इंजिनियर. आता याच्यामध्ये काय आहे बघा, स्टुडंट म्हणजेच काय, इनपुट आहे. स्टुडंट जो आहे तो इनपुट आहे एज्युकेशन सिस्टीममध्ये. ओके, टीचिंग स्कीम जी आहे ती प्रोसेसिंग आहे. आणि क्वालिफाईड इंजिनियर तयार होणं, दॅट इज द आउटपुट. दॅट इज द मेन कॉम्पोनंट्स इन द प्रोडक्शन सिस्टीम: इनपुट, कन्वर्जन प्रोसेस and आउटपुट. Meaning of production system. Inputs include raw materials, machines, man hours, components or parts, drawing, instructions and other paperwork. That is the inputs. Conversion process includes operations. Operations may be either manual or mechanical or chemical. आता ऑपरेशन्स वेगवेगळे ऑपरेशन्स असतील, मेकॅनिकल असेल, केमिकल असेल किंवा मॅन्युअल ऑपरेशन्स असतील. ही मॅन्युअल ऑपरेशन्स कशासाठी यूज करतो आपण, इनपुटला कन्वर्ट करतो आपण आउटपुटमध्ये. आणि त्याची वेगळे ऑपरेशन्स आपण यूज करतो. कन्वर्जन प्रोसेस ऑल्सो इन्क्लूड्स सपोर्टिंग ॲक्टिव्हिटीज विच हेल्प द प्रोसेस ऑफ कन्वर्जन. द सपोर्टिंग ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल, purchase of raw materials, receipt, storage and issue of materials, inspection of parts and work in progress, testing of products, quality control, warehousing of finished good products. आता याच्यामध्ये बघा, प्रोडक्शन सिस्टीममध्ये दोन सिस्टीम आहेत, दोन टाईप्स आहेत त्यामध्ये. एक आहे ओपन लूप सिस्टीम अँड अदर इज क्लोज्ड लूप प्रोडक्शन सिस्टीम. आता ओपन लूप सिस्टीममध्ये इनपुट, प्रोसेसिंग अँड आउटपुट, त्याच्यामध्ये फीडबॅक नसतो. फीडबॅक एलिमेंट इज नॉट इन ओपन लूप सिस्टीम, बट क्लोज्ड लूप सिस्टीम फीडबॅक एलिमेंट इज प्रेझेंट.
अशा 2 सिस्टीम आहेत. याच्यामध्ये काय आहे, इनपुट प्रोसेसिंग अँड आउटपुट. फीडबॅक त्यामध्ये नसतो, त्याला आपण ओपन लूप सिस्टीम म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये फीडबॅक आहे त्याला आपण म्हणतो क्लोज्ड लूप सिस्टीम. Output includes finished goods, products and services. There is 3 components in the production system. Okay. आता एक्झाम्पल आपण बघूया. आता शुगर केन फॅक्टरी आहे. ओके, कन्सिडर एन एक्झाम्पल ऑफ अ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री लाईक शुगर इंडस्ट्रीचं एक्झाम्पल बघूया. Sugarcane is first used as an input. Sugarcane first used as an input. Sugarcane is input. Then the juice of sugarcane is processed through a conversion process, final to get an output known as refined sugar. आता याच्यामध्ये बघा, शुगर इंडस्ट्रीमध्ये शुगरकेन जे आहे म्हणजे आपला ऊस जो आहे तो इनपुट आहे आणि त्याच्या थ्रू त्या ऊसाचा ज्यूस काढला जातो. ज्यूस काढल्यानंतर त्याचा आउटपुट कन्व्हर्जन प्रोसेस तिथं चालू होते. ओके, कन्व्हर्जन प्रोसेसमध्ये फायनली आपल्याला काय मिळतं, रिफाईंड शुगर मिळते. म्हणजेच काय, हे काय आलं, इनपुट शुगरकेन म्हणजेच ऊस, नंतर कन्व्हर्जन प्रोसेसमध्ये त्याचा ज्यूस केला जातो. ज्यूस केल्यानंतर त्याच्यावर प्रोसेस केली जाते आणि फायनली आउटपुटला काय मिळतं आपल्याला, रिफाइंड शुगर मिळते. दॅट इज द प्रोडक्शन सिस्टीम. आणि टँजिनिबल इनटँजिनिबल. आता टँजिनिबल म्हणजेच काय, आपल्याला ते काय करता येतं, टँजिनिबल म्हणजेच काय, एखाद्या वस्तूच्या स्वरूपात ते आपल्याला मिळतं आहे. टँजिनिबल गुड्स. इनटँजिबल गुड्स consider an example from a service industry that offers software development firm or company. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी आहे, त्याच्यामध्ये एखादा सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं असेल, एखादं ॲप्लिकेशन डेव्हलप करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला इनटँजिबल गुड्स असं आपण त्याला म्हणतो आहे. ओके, हिअर इनिशियली रिटर्न प्रोग्राम्स कोड्स आर यूज्ड ॲज अन इनपुट्स. याच्यामध्ये इनपुट्स काय आहेत, प्रोग्राम कोड्स जे आहेत ते इनपुट आहेत. दिस कोड्स आर देन integrated in some database and are provided with a user-friendly interface through a conversion process. Finally, an output is made available in form of an executable application program. याच्यामध्ये आपल्याला काय आहे, इनपुट जे आहे ते प्रोग्राम कोड्स ते इनपुट आहे. मग कन्वर्जन प्रोसेस म्हणजेच काय, ते आपण कुठल्या तरी डाटामध्ये आपण कन्वर्ट करणार आहे, त्याला इंटिग्रेट करणार आहे आणि त्याच्या थ्रू काय करणार आहे, फायनली आपल्याला ॲप्लिकेशन मिळणार आहे, ॲप्लिकेशन प्रोग्राम तयार होणार आहे. ओके, आता बेसिक फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेन्युअर. These are the basic factors of production. Land means Jameen. Okay, it refers to all natural resources used to produce goods and services. That is a natural resources. Land, natural resource. This includes not just land, but anything that comes from the land. Land therefore includes all gifts of nature. फक्त आपल्याला लँडच मिळत नाही तर त्याच्या थ्रू आपल्याला काय मिळतं, वेगवेगळे गिफ्ट्स. आपल्या जमिनीमधून वेगळे, म्हणजे आता याच्यामध्ये बघा, सॉईल, रिव्हर्स, वॉटर्स, फॉरेस्ट, माउंटेन्स, माइन्स, डेझर्ट्स, सीज, climate, rains, air, sun, etc. These resources can be renewable such as forest or non-renewable such as oil or natural gas. त्याच्यामध्ये काय आहे, रिन्युएबल रिसोर्सेस आहेत. नॉन रिन्युएबलमध्ये काय येते, ऑइल किंवा गॅस, नॅचरल गॅसेस. दीज आर नॉन रिन्युएबल ओके, आपण हे काय करणार आहे, दॅट इज द
लँड. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रिन्योरशिप. तर नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय आहे ना, लँड आलं. ह्युमन रिसोर्सेस, लेबर अँड एंटरप्रिन्योरशिप, लेबर अँड एंटरप्रिन्योरशिप. मॅनमेड रिसोर्सेस, कॅपिटल. कॅपिटल जे आहे ते मॅनमेड रिसोर्सेस आहे, मॅनमेड रिसोर्सेस आहे. ओके. लँड. नेक्स्ट factors is the labor. Labor is the human efforts done mentally or physically with the aim of earning income is known as labor. ओके. आता लेबर वर्कर आपल्याला कामासाठी पण लागतात, ॲक्च्युली फिजिकल काम करण्यासाठी पण लागतात आणि मेंटलीसुद्धा त्यांना काम असते. दॅट इज द लेबर. दस लेबर इज अ फिजिकल और मेंटल एफर्ट ऑफ ह्युमन बिईंग इन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन. द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन प्रोसेसमध्ये लेबरचं फिजिकली आणि मेंटली वर्क गरजेचं आहे. दॅट इज द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन सिस्टीम. द कंपेन्सेशन गिवन टू लेबरर्स इन रिटर्न फॉर देअर प्रोडक्टिव्ह वर्क इज कॉल्ड ॲज वेजेस. आणि कंपेन्सेशन, त्यांच्या कंपेन्सेशनसाठी जे रिटर्न त्याला दिले जाते ते वेजेस, त्याला आपण म्हणतो वेजेस. वेजेस मीन्स काय, त्यांना पगार किंवा सॅलरी, बोनस, इन्सेंटिव्ज वगैरे हे जे आपण देणार आहे ते सगळे झाले वेजेस. द क्वालिटी ऑफ लेबर डिपेंड्स ऑन द वर्कफोर्स, स्किल्स, एज्युकेशन अँड मोटिवेशन. आता क्वालिटी ऑफ लेबर्स कसं ओळखणार आहे आपण, त्याचं काम स्किल, एज्युकेशन याच्यावर डिपेंड आहे. लेबर क्वालिटी त्याच्यावर डिपेंड आहे. नेक्स्ट कॅपिटल. कॅपिटल इज द मॅन-मेड गुड्स. मॅन-मेड कॅपिटल कसं आहे, मॅन-मेड. हे त्या ऑर्गनायझरच्या किंवा जो त्याचा ओनर आहे त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, एक्झाम्पल म्हणजेच काय, याच्यामध्ये बिल्डिंग्स, रोड्स, टूल्स, मशीन्स, रॉ मटेरियल्स, ट्रक्स, फॅक्टरीज एक्सेट्रा. एन इन्क्रीज इन द कॅपिटल ऑफ एन इकॉनॉमी मीन्स एन इन्क्रीज इन द प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी ऑफ द इकॉनॉमी. आता हे जसं इन्क्रीज होणार आहे, मॅनमेड आहे. कसं आहे, त्या ओनर थ्रू बनणार आहे ते. त्याला किती इन्क्रीज करायचं आहे, कॅपिटल किती वाढवायचं आहे, त्याच्यावर त्याचा प्रॉफिट ठरणार आहे. ओके. इट इज मॅनमेड मटेरियल सोर्स ऑफ प्रोडक्शन. मॅनमेड मटेरियल सोर्स ऑफ प्रोडक्शन. प्रोडक्शन सिस्टममध्ये हे मॅनमेड आहे. ओके. देन एंटरप्रेन्योरशिप means an entrepreneur is a person who organizes the other factors and undertakes the risk and uncertainties involved in the production. तर ह्याच्यामध्ये काय आहे, एंटरप्रेन्योरशिप म्हणजेच काय, उद्योजकता. म्हणजे त्याच्यामध्ये ते जो उद्योजक आहे, ओनर आहे, त्याच्यामध्ये एंटरप्रेन्योरशिप किती आहे, म्हणजेच काय, रिस्क फॅक्टर, याच्यामध्ये रिस्क फॅक्टर आहे, अनसर्टनिटीज आहे. ओके, इन्वॉल्व आहे. तो रिस्क घेऊन कसं पुढं काय काम करणार आहे हे